अशोक खरातच्या पोलीस कोठडीत वाढ. खरातला 1 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी. खरात तपासात सहकार्य करत नसल्याचं तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं. खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांची चौकशी होणार. एसआयटीनं समन्स बजावल्याची सूत्रांची माहिती. शिवनिका संस्थेच्या सर्व आजी माजी सदस्यांची चौकशी होणार. भोंदू खरातकडून माइंड रिडिंगच्या नावाखाली फसवणूक. महिलांना माइंड रिडिंगमध्ये तरबेज असल्याचा दावे करायचा. तू दिसायला सुंदर, पती समजून घेत नाही म्हणत घालायचा भुरळ. खरात प्रकरण महाराष्ट्रासाठी कलंक. भोंदू बाबासोबत भाजप आणि सत्तेतल्या नेत्यांचा संबंध. नाना पटोलेंचे गंभीर आरोप. खोट्या साधूंच्या मागेच समाज पळतो, पण खोटेपणा कधीतरी उघड होतोच. गणेश गडचे महंत काशीनाथ महाराज यांची खरातवर टीका. काँग्रेसकडून संघटनात्मक फेरबदलाला सुरुवात. शहर जिल्हा निरीक्षकांची यादी जाहीर. नागपूर शहरासाठी अरुण यादव तर ग्रामीणसाठी रावसिंग यांची नियुक्ती. कल्याण रेल्वे स्थानकावर तुफान राडा. ट्रेनमधून उतरताना 2 प्रवाशांमध्ये वाद. मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या दिव्यांग व्यक्तीलाही मारहाण. शास्त्रीनगरमध्ये 2 गटात प्राणघातक हाणामारी. हाणामारीत लोखंडी रॉड आणि फायटरचा वापर. हल्ल्यात 5 जण गंभीर जखमी. दोन्ही गटांच्या 10 पेक्षा अधिक आरोपींविरोधात गुन्ह्याची नोंद. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात असंतोष. प्रशासकीय धोरणांविरोधात 10 लाख लोक रस्त्यावर. शांततापूर्ण आंदोलनातून ट्रम्प सरकारचा निषेध. गॅसचा काळा बाजार उघडकीस. पालघर जिल्ह्यात वाडा तालुक्यातील मुसारणे येथील घटना. व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस भरून अवाजवी दरानं विक्री. कारवाईत 91 रिकामे सिलेंडर, मोटर्स आणि वजन काटे जप्त. लॅपटॉप, कम्प्युटर, इलेक्ट्रिक वस्तू महागल्या. युद्धामुळे परदेशातून इलेक्ट्रिक वस्तूंची आयात निर्यात थांबली. विविध उपकरणांच्या किमतीतही भरमसाठ वाढ. अहिल्यानगरातला नो पार्किंगचा ठेका वादात. नगरसेवकांची कंत्राटे रद्द करण्याची मागणी. ठेकेदार संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना त्रास. संभाजीनगरात आडत व्यापाऱ्याकडून नोकराच्या पत्नीवर अत्याचार. लग्नाचा आमिष दाखवून महिलेवर अत्याचार. आडत व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल. संभाजीनगरमध्ये माजी नगरसेवकावर रॉडनं हल्ला. राजकीय वर्चस्वाच्या वादातून हल्ला झाल्याची माहिती. रफत खान यांच्यावर लोखंडी रॉड, दांड्यांनी हल्ला. 11 जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. रेमंड ग्रुपच्या विजयपत सिंघानिया यांचं निधन. वयाच्या 87व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. रामेश्वर तांड्यात जलजीवन मिशनमध्ये गैरव्यवहार. हंडाभर पाण्यासाठी महिलांची भटकंती. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील नागरिक हैराण. कोकणातील आंबा काजू उत्पादक अडचणीत. हवामानातील बदलाचा शेतकऱ्यांना फटका. राजू शेट्टींच्या आंदोलनानंतर सरकारकडून मदत. हिंगोली जिल्ह्यातलं पिवळं सोनं संकटात. कुरुंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीच्या दरात घसरण. युद्धजन्य परिस्थितीमुळे मंदीचं सावट. राज्यातील काही भागात अवकाळीची शक्यता. 3 दिवस पावसाचा हवामान विभागाचा इशारा. दक्षिण कोकणात मेघगर्जना होण्याची शक्यता. मुंबईतही हलक्या पावसाची शक्यता. पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई मंदिरात चैत्री यात्रेचा उत्साह. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक चैत्री यात्रेसाठी पंढरपुरात. भाविकांच्या सुरक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त.